लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ असते आणि आजच्याच दिवशी तिला एकटं पाडलंस तू. हे आमचे संस्कार नाहीत. चल लक्ष्मण, आपण घेऊन येऊ तिला. पण भाऊ, ती येण्याने आशूला त्रास होत असेल तर? चल. बघतेस नाही? नाही नाही, तुम्ही सगळेच बघा, कारण आज देसाई घराण्याचा इतिहास लिहिला जातोय. देसाई घराण्याची सून बाईकवर आलीये गृहप्रवेश करण्यासाठी. शी, काय ती गाडी, काय ते कपडे, काय ते केस. नाही, मला तर प्रश्नच पडलाय, आशूचं लग्न नक्की मुलीशीच लावलंय ना भाऊ? कीर्ती, भाऊ बोला, तुम्ही मलाच बोला. ही अशी बाईक घेऊन आली आज घरात, उद्या गुंडगिरी करेल, परवा काहीतरी तिच्या गँगला आणेल आणि या घराचं गॅरेज करेल. नाही, पण तुम्हाला तुमची सूनच चांगली, मुलगी मात्र वाईट. कीर्ती, मला ना तुझ्याशी आत्ता वाद घालायचा नाहीये. शिवा, हे मी जे ऐकलं ते खरंय? आशुने तुला रस्त्यातच? राहू दे भाऊ. राहू दे. आशु, तुझ्याकडून मला हे अपेक्षित नव्हतं. असो, चला आता. शिवा, ये. उर्मिला. हो. उर्मिला, तयारी. आरतीचं ताट घे. ओवाळ दोघांना. हे माझ्या नशिबात होतं का नाही मला नाही माहित. हे मला हवं होतं का हे पण नाही माहित. पण मला इतकंच माहितीये की माझं लग्न झालंय आता, आणि आता हेच माझं घर आहे. आता मला स्वतःला सांभाळायचंय आणि सांभाळून घ्यायचंय. या सगळ्यांच्या भावना समजून यांना बरोबर हाताळायचंय. चल शिवा, आता रडून नाही चालणार. आता जबाबदारी आणि कर्तव्य याच्यासोबत हा उंबरठा ओलांडायचा आहे. सीता, कुठे निघालीस? मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला, मी या सगळ्यात भाग घेणार नाही. मला हे मान्य नाही. तुम्हाला काय हवं ते करा. हॅलो मॅडम. का फोन केलायस तू? हो, का म्हणजे माझं अभिनंदन करा की. का?
काय मोठा पराक्रम गाजवलास का? अहो म्हणजे काय, असं काय करताय? अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दिव्याला भर मंडपातनं पळवून आणलं आणि आता मी आणि दिव्यानी लग्न पण केलंय. त्यामुळे आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. बाय द वे मॅडम, तुम्ही जे क्रेडिट कार्ड दिलंय ते ऍक्टिव्ह तर आहे ना? शट अप. काही ठरल्याप्रमाणे झालेलं नाहीये. आशूचं दिव्यासोबत लग्न झालेलं नाहीये, पण अहो पण मग तुम्हाला तेच हवं होतं ना, तोच तर प्लॅन होता. हो, पण प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हा आहे की ती शिवा आली आहे या घरात. काय? शिवा त्या घरात आली? अहो पण म्हणजे कशाला? दिव्याला शोधायला? मॅडम तिला कळलं तर नाही ना की तुम्ही पण याच्यात सामील आहात? तसं असलं तर तिला माझ्याबद्दल पण कळेल. अहो मॅडम जरा सांभाळू ना, ती खूप डेंजर आहे. हो, आणि तीच डेंजर मुलगी या घरची सून झाली आहे. अहो पण पण मग हे झालं कसं? जे घडलंय ना तेच सांगते. मला जे हवंय तसं झालंच नाहीये. मग ठरवलेल्या गोष्टींचा काय उपयोग काय? हे बघा मॅडम, तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे मी दिव्याला लग्नातनं पळवून आणलं आणि तिच्याशी लग्न केलं. आता पुढे जे काही घडलं त्यात माझी तर काही चूक नाहीये ना? शट अप. तोंड बंद कर. आणि ते कार्ड दिलंय ना त्यात आहेत पैसे, आणि त्यातच मॅनेज करायचं सगळं, कळलं? हां, थँक्यू. फोन करू नकोस आता. युजलेस.